नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार, त्याचबरोबर यासाठी किती निधी उपलब्ध झाला, त्याचबरोबर हा हप्ता नेमका कोणाला मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात याचे वितरण होणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी जर विचार केला तर हा नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो कोणाला मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 8 हप्ते मिळालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता हा ट्रान्सफर होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी चुकी करतात, स्पेलिंग चुकी, म्हणजे तुमच्या जर डॉक्युमेंटवर नावामध्ये जर काही चुकी असेल तर ते 3 ते 4 दिवसात बरोबर करून घ्या, तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हे। आता यासाठी कोणते जिल्हे पात्र असणार, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की पहिल्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये आमचा जिल्हा असणार आहे का, तर शेतकरी मित्रांनो, अजिबात नाही। आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेला जमा होणार ते पुढे आपण सांगणारच आहोत। त्याचबरोबर वेळ सुद्धा आलेली आहे शेतकरी मित्रांनो की त्या तारखेला कोणत्या टाइमला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोचा हप्ता वितरित होणार। तर शेतकरी मित्रांनो, असे नसते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतच असतात। आता काही विषय असला तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधी पैसे मिळतात आणि काही जिल्ह्यांना मागून मिळतात, कारण शेतकरी मित्रांनो, एकाच ठिकाणी पैसे वितरण करणे शक्य नसते, त्यामुळे 1 ते 2 दिवस या वितरणाला वेळ लागत असतो। शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष फक्त तारखेकडे आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना असे सुद्धा सांगितले होते की रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी म्हणजे सायंकाळच्या 5:30 या कालावधीमध्ये नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना मिळू शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।